आणखी एक मटार स्पेशल रेसिपी दाखवते आहे। आज बनवते मस्त कुरकुरीत असे मटार कटलेट। यासाठी 2 कप मटार मी उकळत्या पाण्यामध्ये घातले, एक 5 मिनिटं ठेवले आणि त्यानंतर काढून चाळणीवर निथळत ठेवले। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतले, भरड करून घेतली त्याची आणि त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जास्त तिखट हिरव्या मिरच्या घातल्या। आता कढईमध्ये घेतला आहे तेल, तेलामध्ये मी हळद हिंग घातला, आलं लसूण पेस्ट घातली 2 ते 3 चमचे, कच्चा वास जाईपर्यंत छान अशी परतून घेतली। त्यानंतर बेसिक मसाले घातले, ज्यात मी धना जिरा पावडर, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातला। आता इथे मी मटारची जी भरड होती ती घातली, ती छान अशी परतून घेतली। मीठ मी आता घालत नाही आहे याच्यामध्ये, मीठ सगळ्यात शेवटी नंतर घालणार आहे मी बटाटा घातल्यानंतर। आता यामध्ये 3 ते 4 उकडलेले बटाटे घालते आहे। बटाटे मॅश करून घेतलाय मी आणि त्यानंतर तो यामध्ये मी मिक्स करून घेतला। बटाटा सगळा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं हाताने, म्हणजे ते छान असं मिळून येतं मिश्रण। आता इथे घालायचे आहेत बाकीचे मसाले, म्हणजे मीठ आपण घातलं नव्हतं त्यामुळे सगळ्यात आधी मीठ घातलं, चाट मसाला घातला आणि आमचूर पावडर घातली, थोडीशी काळं मीठ घातलं आणि अगदी थोडासा गरम मसाला पुन्हा एकदा घातला। वरून मी इथे 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स घातले आहेत, त्यामुळे मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि ते असे मऊ पडत नाही मिश्रण यासाठी। आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट वरून घातलं, मी आधी मटारमध्ये सुद्धा घातलं होतं, पण वरून थोडंसं लाल तिखट घातलं, चव बघायची आणि त्यानुसार मसाले मीठ सगळं ॲडजस्ट करायचं। इथे छान असं मी आता एकजीव करून घेते आहे। आधी चमच्याने मिक्स करून घेतलं किंवा हाताने सुद्धा तुम्ही करू शकता। असा छान असा एकजीव करून गोळा करून घ्यायचा त्याचा, म्हणजे आपल्याला कटलेट बनवायला सोपं पडतं। आता इथे सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर घालणार आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चव खूप छान येते। आता हे सगळं मिश्रण रेडी आहे। आता कटलेट बनवण्यासाठी मी कॉर्नफ्लेक्सचा चुरा घेतला आहे, तो मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं। तसंच मी एक स्लरी बनवली आहे, ज्यात मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, 2 चमचे मैदा घेतला, पातळसर असं अशी ही स्लरी बनवून घेतली। आता एक एक कटलेट आपल्या आवडीच्या आकाराप्रमाणे बनवून घ्यायचं, स्लरीमध्ये डिप करायचं, कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि इथे असे मी सगळे कटलेट, इथे एक कटलेट तुम्हाला दाखवलंय व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा बनवून घेतले। छान असे हे बटर पेपरवर ठेवायचे, म्हणजे एकमेकांना चिकटत नाही। आता तेल मस्त असं गरम करून घेतलंय, इथे मी एक कटलेट तुम्हाला तळून दाखवते। गरम गरम तेलामध्ये हे कटलेट सोडायचं, अगदी सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचं। इतकं सुंदर बनतात ना हे कटलेट, वरून छान क्रिस्पी आणि आतून थोडेसे असे सॉफ्ट, खूप छान टेक्स्चर सुद्धा येतं। मटाराची चव सुद्धा खूप छान लागते। यामध्ये थोडेसे तिखट करायचे, कारण मटार थोडेसे गोडसर असतात। तुम्हाला जर गोडसर हवे असेल तर तुम्ही तसे सुद्धा ठेवू शकता, पण नक्की करून बघा। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा, आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।